नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लता चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय सोपी आणि चविष्ट आणि कमी साहित्यामध्ये बनणारी रक्षाबंधन स्पेशल बर्फी. ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला फक्त बेसन, गव्हाचे पीठ आणि साखर एवढ्याच मुख्य गोष्टी लागणार आहेत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून ही बर्फी अगदी मऊ, स्वादिष्ट आणि तोंडात विरघळणारी तयार होते. चला तर मग ही बर्फी कशी बनवायची ते बघूया आणि काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करायला मात्र विसरू नका. बर्फी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच मापाने 1 वाटी साखर घेतलेला आहे. साखर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि गॅस पेटून घ्यायचं आणि गॅसवर कढई ठेवायची आणि त्यावर अगोदर गव्हाचं पीठ टाकून ठेवायचं. नंतर आपण जे बेसन घेतलेलं ते पण त्याच गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि मंद आचेवर गॅसवर पीठ भाजून घ्यायचं. त्यामध्ये अगोदरच तूप घालायचं नाही, जेणेकरून अगोदर जर तूप घातलं ना तर आपलं पीठ ना व्यवस्थित भाजत नाही. त्यामुळे 5 मिनिट पीठ अगोदर मंद आचेवर एकसारखं चम्मचनं हलवून त्याला एकसारखं लालसर कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने हलक्या हाताने पीठ आपलं भाजून घ्यायचं. गॅस मंद आचेवरच ठेवायचा, नाहीतर आपलं पीठ खाली कढईला करपू शकतं आणि मग ते लालसर होणार. त्यामुळे ना गॅस कमीच ठेवायचा आणि उलटण्यानं त्याला छान एकसारखं हलवत राहायचं. आणि छान पीठ आपलं भाजलं ना तर थोडं थोडं तूप करून त्यामध्ये टाकायचं. इथं आपल्याला 1 वाटी बेसन आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आहे ना, तर साधारण 4 चम्मच तूप त्याला लागणार आहे. तर थोडं थोडं करून तूप टाकायचं आणि त्याला छान मिक्स करायचं. ही बर्फी बनवत असताना एवढं आपलं लक्षात ठेवायचं, पीठ तूप टाकायच्या अगोदर छान लालसर होईपर्यंत छान खमंग असं भाजून घ्यायचं. कारण गव्हाच्या पिठामध्ये आणि बेसनमध्ये जर कच्चेपणा राहिला ना तर टेस्टला एवढे छान लागणार नाही. त्यामुळे ना अगोदर पीठ छान भाजून घ्यायचं, नंतरच त्यामध्ये तूप टाकायचं, जेणेकरून आपली बर्फी एकदम स्वादिष्ट अशी लागल. बघू शकता थोडं थोडं करून तूप इथं मी टाकत आहे आणि चम्मचनं त्याला मिक्स करत आहे. गॅस मंद आचेवरच ठेवायचा, नाहीतर आपलं पीठ करपू शकतं. बघू शकतो किती छान कलर आलेला आहे ना पिठाचा. अगदी परफेक्ट असा त्याला कलर आलेला आहे. आणि त्याला जे काही गोळे तयार झालेले असतात ना ते हलक्या हाताने चम्मचनं त्याला गोळे असे फोडून घ्यायचे, जेणेकरून त्यामध्ये कच्चेपणा काही राहायला न पाहिजे आणि त्याला छान एकसारखं मिक्स करत राहायचं. आपलं हे परफेक्ट पीठ झाले की नाही कसं ओळखायचं ना, तर याचा कलर पण चेंज होतो आणि घरामध्ये एकदम सुगंध असे वास दरवळतो. तर छान पीठ आपलं भाजून झालं ना, त्यामध्ये 2-4 चम्मच त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं, जेणेकरून आपली बर्फी एकदम परफेक्ट असे बनते. बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी तशाच पद्धतीने दूध त्यामध्ये टाकायचं आणि चम्मचनं त्याला एकसारखं हलवायचं. आणि नंतर त्यामध्ये थोडंसं इलायची पावडर टाकायची, जेणेकरून आपल्या बर्फीला आणखीन छान टेस्ट येते. आणि त्याला छान मिक्स करायचं आणि आपण जे बारीक केलेलं साखर पीठ आहे ना तर ते पण त्यामध्ये टाकायचं आणि त्याला एकसारखं हलवत राहायचं. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. ही बर्फी अशी आहे ना तर लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही बर्फी आवडते. तर म्हणून एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा. खायला पण तेवढीच अप्रतिम अशी ही लागते आणि खूप कमी साहित्यामध्ये घरच्या घरी ही बर्फी तयार होते. बघू शकता इथं आपलं पीठ हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर एका प्लेटला ना तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आणि त्याला चम्मचनं असं थोडं हातानं प्रेस करायचं आणि त्याला प्लेटमध्ये छान सेट करून घ्यायचं. हे तुम्ही गरम गरमच करू शकता, थोडं थंड झालं तरी करू शकता, काही होत नाही. हलक्या हातानं असं त्याला दाबून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हवं असलं तर बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा खोबरं किसून टाकू शकता डेकोरेट करण्यासाठी. त्यानं आणखीन टेस्ट छान येते. इथं मी खोबरं टाकलेलं आहे किसून, नाहीतर तुम्हाला हवं असेल तर ड्रायफ्रूट्स टाकू शकता.
आणि थंड झाल्यानंतर छान सेट झाल्यानंतर त्याला असं चाकून आपल्याला हवं त्या आकारामध्ये त्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या। घरच्या घरी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते ना। जे पहिल्यांदाच ही रेसिपी बनवत असेल ना तेही रेसिपी बनवू शकतात, एवढी याची सोपी पद्धत आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी सांगितलेली आहे। खायला पण तेवढीच अप्रतिम अशी लागते। तर तुम्ही अशीच रेसिपी बनवून खा आणि मस्त एन्जॉय करा। तुम्हाला ही रक्षाबंधन स्पेशल गव्हाचे पीठ आणि साखरेची बर्फी तुम्हाला कशी वाटली ना ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांना शेअर करायला मात्र विसरू नका। आणि जर अजूनही तुम्ही लता चव्हाण 9955 चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच नवीन सोप्या आणि रेसिपीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल। ही बर्फी आपण नुसत्या बेसनपासून पण बनवू शकतो किंवा दोन्ही मिक्स करून गव्हाचं पीठ आणि बेसन दोन्ही पण मिक्स करून ही आपण बर्फी बनवू शकतो। तेवढीच रवाळदार आणि टेस्टी ही अशी बर्फी तयार होते। तर एकदा नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये। नुसतं व्हिडिओ बघताय काय, चला तर मग बर्फी मस्त एन्जॉय करा। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, बाय।